मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून पुढील 1 वर्ष जे आहे ते सोनं खरेदी करण्यावरती थोडी बंधनं आणा अशा पद्धतीचं आवाहन देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन पाहता सोने चांदीच्या खरेदीवरती देशभरामध्ये काय परिणाम होणार आहे का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः पुणे सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अभय गाडगीळ सर आहेत। सर, हे सांगा की पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावरती काय होईल असं वाटतं? आपल्याला माहिती आहे की भारतीय लोक आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे आणि ते नातं कधीच तुटू शकत नाही। ते नातं कायमस्वरूपी असणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ते पुढेही चालत राहणार आहे याची खात्री आहे। त्यामुळे ह्याचा कुठलाही परिणाम आमच्या व्यवसायावर अथवा लोकांच्या खरेदीवर ह्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सोनं याच्याकडे सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं आणि त्याचा परतावासुद्धा सोन्याने खूप चांगला दिलेला आहे, ते आपण पाहिलेलंच आहे। त्यामुळं ह्याचा कुठलाही परिणाम खरेदी विक्रीवरती होणार नाही। मोदींनी जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाकडे कसं पाहता मोदींना काय इंडिकेट करायचं आहे का की भविष्यामध्ये आणखी काही गोष्टींचा सामना जो आहे तो करावा लागू शकतो? जर कदाचित तुमच्या जवळची ठेव तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर मग मात्र भविष्यामध्ये अडचण होऊ शकते। एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की हे फक्त सोनं चांदी खरेदीवरतीच ते बोललेले नसून इतरही गोष्टींवरती बोललेले आहेत। त्यामुळं आम्ही याच्याकडं चांगल्यानेच बघतो, पण परंतु एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आज लोकांना दुसरे पर्याय नाही आहेत। आज जर त्यांची ठेव जर सुरक्षित ठेवायची असेल तर ते सोन्याकडे त्याच्याकडं सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं। आज आपण बघतोय की शेअर मार्केट असेल याच्यामध्ये सुद्धा आज चढउतार बरेच आहेत। त्यामुळं आपल्या सोन्याकडे जर बघितलं तर भावामध्ये कधीही आता खाली आलेले नाही आहेत, ते वरतीच आहेत, वरतीच गेलेले आहेत आणि त्यामुळं याच्याकडे एक चांगला परतावा म्हणून लोक बघतात। जर कदाचित लोकांनी भविष्यामध्ये खरेदी केली नाही तर मग मात्र या व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो का? कारण मध्यंतरी सोन्याच्या किमती वाढलेल्या होत्या, बाजारामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरेदी करताना पाहायला मिळतात, मात्र ज्यांची ऐपत नाही ते मात्र सोने खरेदी करू शकत नाही, अशी सध्या मार्केटमधली परिस्थिती आहे। जर कदाचित सोन्याचे भाव वाढले अथवा कमी झाले त्याचा काय परिणाम होईल? हे बघा, लोक स्वतःच्या ऐपतीवरती असं म्हणायला हरकत नाही, तुम्ही म्हणलं हरकत नाही आहे, परंतु स्वतःच्या गरजेनुसार लोक घेत असतात, स्वतःनुसार किती आपण घेऊ शकतो याच्यावरती करतात। त्यामध्ये फक्त ग्रॅममध्ये वजनात कमी जास्त होऊ शकतं, परंतु लोक ह्याच्याकडे अतिशय चांगल्या रीतीने बघतात, सुरक्षित ठेव म्हणून बघतात। त्यामुळं याला व्यवसाय हा कायम चालू राहणार आहे। भविष्यामध्ये सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढतील किंवा स्थिर राहतील, कमी होतील असं काय वाटतं? आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार सोन्याच्या किमती कमी जास्त असतात। आता मध्ये जे युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव बरेच वाढलेले होते, आपल्याला माहिती आहे 1,70,000पर्यंत जाऊन परत खाली आलेला आहे आणि आता गेले 2 ते 3 महिने हा भाव स्थिर आहे। नाही, मात्र व्यापारी वर्गामध्ये काही संभ्रम आहे का कालच्या मोदींच्या आवाहनाने? व्यापारी वर्गामध्ये कुठलाही संभ्रम नाही। व्यापारी वर्ग अतिशय पॉझिटिव्हरित्या याच्याकडे बघतो, या व्यवसायाकडे बघतो आणि गेले काही दिवस अतिशय चांगला असं कस्टमर आहे। अक्षय तृतीया असेल किंवा पाडवा असेल, अतिशय चांगला कस्टमर आपल्याकडे आलेला आहे आणि तो कायमस्वरूपी चालू आहे। आपण पाहतोय की सोन्याकडं नागरिक जे आहेत ते सुरक्षित ठेव म्हणून पाहतात। मोदींच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम नाही, लोक जे आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा सोने खरेदी करतील असा विश्वास गाडगीळ सरांनी व्यक्त केल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।